मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या मोवियाकडून मान्य. फडणवीसांचा गंभीर आरोप. वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध लढण्याच्याही घोषणा. पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, मग आम्हीही वोट जिहाद म्हणायचा का? शरद पवारांकडून ब्राह्मण मतदारांवर बोट ठेवत भाजपला सवाल. मशाल गीतात जय भवानी जय शिवाजी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चाललेत. आधी जॅकेट सांभाळा. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाआघाडी सरकार बनवलं. खासदार कंगना रनौत यांची उद्धव ठाकरेंसह मवियावर बोचरी टीका. घर वापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला. 2 मंत्रीही त्यात होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही. आदित्य ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना गुणसेला मतदान केल्यास आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 90,000 बूथसाठी भाजपनं देशातून 90,000 लोक आणले आहेत. पंकजा मुंडेंचं विधान. बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झाल्याची मिश्किल टिप्पणी. वाईतल्या सभेत भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी. गद्दारांचं काय करायचं? पत्रातून विचारणा. गद्दारांना पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर. शरद पवारांनंतर मीच वाली. गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा. अजितदादांची बारामतीकरांना साथ, तर स्वतः वाली म्हणून चालत नाही, जनतेनं म्हणावं लागतं. शरद पवारांचा टोला. माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही. सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला मी खपून घेणार नाही. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांसह नेत्यांना सुनावलं.